लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. चिखला लोणार येथे मानवतेला काळीमा फासणारी घटना, आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी. दीपकभाई केदार. महिलांवरील अमानुष प्रकाराचा निषेध, गृहमंत्र्यांनी तातडीने दखल घ्यावी. बुलढाणा जिल्ह्यातील चिखला काकड लोणार गावात घडलेल्या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांवर झालेल्या कथित अत्याचारामुळे मानवतेला काळीमा फासणारी ही घटना असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. या संदर्भात ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्मितीसाठी संपूर्ण आयुष्य वेचले. महिलांचा सन्मान आणि न्याय हीच त्यांच्या विचारांची शिकवण आहे. अशा प्रकारे महिलांवर अन्याय करणाऱ्या समाजकंटकांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. दीपकभाई केदार यांनी पुढे सांगितले की चिखला लोणार येथे घडलेली घटना ही समाजातील शांतता व सलोखा बिघडवणारी असून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी. राज्याचे गृहमंत्री यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेऊन कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. याशिवाय बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ प्रभावी कारवाई करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, अन्यथा वातावरण दूषित होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला असून दोषींना तातडीने अटक करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सर्व महापुरुष यांना विनम्र अभिवादन करून आज चिखला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आमचे अस्मिता आहे. हे शांत आणि ही अस्मिता वाचवण्यासाठी जिजाऊच्या लेकीने जे शौर्य गाजवलं त्याला जय भीम आणि जय शिवराय करण्यासाठी या ठिकाणी मी आलो. ज्यावेळेस ही घटना बघितली, तळपायाची आग मस्तकाला घेतली की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती चालणारा महाराष्ट्र. आणि जनावरांसारखी माणसं कशी काय दिसू शकतात? ज्यावेळेस आमच्या आईचं, त्या ताईचं चित्र बघितलं, ते अनेकांनी फेसबुक, व्हॉट्सअपला व्हायरल केलं, पहिल्यांदा मला असं वाटलं की मी हे व्हायरल नाही केलं पाहिजे. अरे बहीण आहे आमची, त्या बहिणीचं ज्या प्रकारचा व्हिडिओ आला त्या बघून वेदना झाल्याशिवाय राहणार नाही. काय काय म्हणावं या महाराष्ट्रामध्ये, कशा प्रकारे जनावरांसारख्या विचाराचे लोक असू शकतात? गुन्हा काय? आपल्या समाजाला न्याय मिळावा म्हणून लढणं नाही. त्यांना एका अचानक टार्गेट झालेलं नाही, पुतळा बसवला, हल्ला केला, हे नाही. आम्ही ओळखतो कार्यकर्त्याचं संकट काय असतं. दीपक केदारवर सुद्धा हल्ले झाले. संजीवनी ताईला फक्त पुतळ्यापुरता हल्ला केलेला नाही, तर ती जय शिवरायचा नारा बुलंद करते म्हणून तिच्यावरती हल्ला केलेला आहे. अनेक आंदोलनात दिसते, मनोदाना सोबत दिसत आहे. अरे राजकारण वरच्या स्तराचं असतं बाबा, त्याच्याकडे लक्ष नका देत जाऊ. राजकारण गावात आलं की गाव हे संपल्याशिवाय राहत नाही. एक काळ होता गाव एकोपानी राहायचं, पण आज ती स्थिती दिसत नाही. आज महापुरुष वाटून घ्यायला लागले. अरे छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी एका जातीपुरते मर्यादित असू शकत नाही. त्यांना कशा प्रकारे या ठिकाणी कुणी विरोध करतो, हाच मला प्रश्न या ठिकाणी पडला. छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध होता, बरं जागा काही बापाची नाही, कुणाची जागा आहे?
जागा सरकारी आहे. पुतळा लावलाय, चांगला दिसतोय. अंगणवाडीच्या समोर लावलाय. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे बघून लहान लहान लेकरं पुढे येतील आणि त्यांचं भविष्य करतील. हा पुतळा प्रेरणा आहे. आणि त्याला विरोध करण्यामागे जातीवाद याला कुणी नाकारू शकत नाही. कितीही म्हणलो तरी याच्यामध्ये जातीवादाचा वास आल्याशिवाय या ठिकाणी दिसत नाही, अशी स्थिती आहे. आणि म्हणून मी बऱ्याच वेळेस पोलिसांना बोलवतोय, कुणी यायना, पीआय यायना, डीवायएसपी यायना, आम्हाला उत्तर द्या, तो आरोपी कुठे आहे? मुख्य आरोपी आतापर्यंत अटक का नाही? मुख्य आरोपीला त्या ठिकाणी आतापर्यंत अटक झालेली नाही. पोलीस यंत्रणा मुख्य आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करते का? हा प्रश्न सुद्धा आम्ही या माध्यमातून विचारतोय. तो जो काही मुख्य आरोपी आहे त्याला सुद्धा अटक झाली पाहिजे, ही ऑल इंडिया पॅंथर सेनेची या ठिकाणी मागणी आहे. ताई, आम्हाला तुमच्याबद्दल खूप या ठिकाणी हळहळ व्यक्त करतोय की तुम्ही स्वतःच्या घरासाठी लढा दिला नाही, तुम्हाला काहीतरी मागणी, स्वतःची योजना पाहिजे म्हणून लढा दिला नाही, तर तुम्ही त्या ठिकाणी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा राहिलं पाहिजे यासाठी लढायची आणि मरायची तयारी दाखवली. त्याबद्दल खऱ्या अर्थाने तुम्हाला सलाम करतो. ही जिजाऊची लेक आहे. आणि बुलढाण्यामध्ये जर जिजाऊच्या लेकीवर अन्याय होत असेल तर हा भीम सैनिक शांत बसणार नाही. तिच्या केसाला जरी धक्का लागला तर या ठिकाणी समाज कंटकाला आम्ही सोडणार नाही. हा इशारा सुद्धा चिखल्यामधून मी या ठिकाणी देतोय. कदाचित सहन केलं जाणार नाही. ही आमची बहीण आहे. बुलढाणा हा जिजाऊचा जन्मस्थळ आहे. सिंदखेडराजा बाजूला आहे आणि जिजाऊच्या लेकीवर हात टाकण्याची हिंमत होते, त्यांचे कपडे फाडण्याची हिंमत होते आणि हे सरकार मात्र काहीच करत नाही. हे सरकार जर कंगना राऊतला घरावर काही झालं तर कंगना राऊतला Z+ सुरक्षा देते का नाही? आणि प्राजक्ता माळीला एका मिनिटात मुख्यमंत्री भेटतात. आज 2 दिवस झाले, मुख्यमंत्र्याचा आला का तुम्हाला फोन? साधं स्टेटमेंट नाही, कुणाचं ट्विट नाही. काय पाहिजे? मतासाठी बोलणार नाही. तुम्ही मतासाठी जगा, जातीसाठी जगा, मानवतेसाठी आम्ही पुढे येऊन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आबाधित ठेवल्याशिवाय राहणार नाही. हा हल्ला फक्त चिखल्यामध्ये आमच्या बहिणीवर नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेवरील हा हल्ला आहे. आणि म्हणून ठामपणे सांगतोय, 2च राजे इथे जन्मले, बरोबर आहे की नाही? एक त्या रायगडावर आणि एक त्या चौदार तळ्यावर. काही तुम्ही दाखवून दिलं की तुम्ही जिजाऊची लेक आहे. तुम्ही खाली पडलेला बघितल्या, तुमचे कपडे फाटलेले बघितले, तुमच्या सोबतच्या एका ताईचा त्या ठिकाणी पाय फुटल्याला आम्ही बघितलाय. किती वेदना तुम्हाला होत होत्या. मोठा जमाव त्या ठिकाणी उभा होता आणि त्या जमावासमोर तुम्ही पुन्हा एकदा उठून धावून गेला. हे दुसरं कुणीच करू शकत नाही. शूरवीरांची अवलाद संजीवनी ताई यांनी करून दाखवलेलं आहे आणि ही असणारी खरी लढाई आहे. पण आता राजकारण सुरू झालंय, त्यांच्यावर आरोप केले जात आहे. आमदार काल आला, कोण आहे आमदार इथे? अरे जोरात बोला रे बाबा. अरे मी बोलतोय, तुम्हाला काय होतंय? कायदेला सांगा, वायदे होतील, आमच्या नादी लागायचं नाही. येऊ द्या, मंत्री नाही म्हणजे उशिराच येत असतो, निवडणुकीच्या आधी लवकर येत असतो.
काही फरक पडत नाही. सगळ्याला इथं मंत्री संत्री आमदार खासदार काही नाही. आमच्या सगळ्याचा बाप छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी अटक करा म्हणून यायला पाहिजे. आरोपीला अटक केल्यावर यायला पाहिजे. ते आमदार एकीकडे म्हणतात माझा समज नाही तुम्ही चांगले असाल, पण मला सांगा हा आरोपी फरार कस काय झाला? फरार कुणामुळे झाला? याला पळवून कुणी लावलं? त्या मुख्य आरोपीला 24 तासाच्या आत अटक करा, नाहीतर आमदार तुम्हाला एक्सपोज केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा इशारा सुद्धा या माध्यमातून आम्हाला सगळं कळतंय. कोणी कुठं लपवलंय, काय केलंय, कोण पाठीशी आहे. आणि आता पुन्हा आमच्या ताईला टार्गेट होणार आहे. मी सांगतो तुम्हाला काय असतंय ते. तुम्ही जर एकत्र राहिले नाही, एकजुटीने ताईच्या मागे राहिले नाही, तर ताई एकटी पडून एवढं लक्षात ठेवा. आम्ही तिला एकटी पडू देणार नाही. आम्ही लय सगळ्याला नीट करून आलो. तुम्हाला माहितीये सरपंच संतोष देशमुखचं प्रकरण नीट करून आलोय. कोले कुत्रे आमच्या पुढे काहीच करत नाही. त्याच्यामुळं दादागिरीची भाषा कुणीच करायची नाही. हा जातीचा लढा नाही, समाजकंटकाच्या विरोधातला लढा आहे. आम्ही त्यांना समाजकंटक म्हणतो, त्या जातीचा सुद्धा उल्लेख करत नाही. जातीवाद असता तर गोपीनाथ मुंडे एवढ्या वेळेस खासदार झालेच नसते. त्यांना मराठा आणि दलितांनी मतदान केलेलं आहे. पण आज फॅशन बदलली, जातीपुरतं मर्यादित राहायची सवय झालेली आहे. मानवताचं कुणालाही काही घेण देणं पाडलेलं नाही. जिजाऊची लेख, रमाईची लेख, सावित्रीची लेख, अहिल्याची लेख ही महाराष्ट्राची लेख आहे. आणि तिच्यावर जर कोणी हात टाकत असेल तर जातीच्या पलीकडे जाऊन पंकजाताई मुंडेंनी निषेध केला पाहिजे होता, परंतु तो केला नाही. हे दुर्दैव वाटतं. यापुढे दोन समाजातला वाद नाही, हा वाद आहे. महिलावरती अन्याय झालाय. महिलेचे कपडे पाडले, तिचे दिवडे निघाले. खैरवांची आम्ही बघितलेली आहे, सुरेखा त्या ठिकाणी तर करून मतदानी आम्ही बघितलेली आहे. पुन्हा एक संजीवनी होऊ देणार नाही, पुन्हा महाराष्ट्रात खैरवांची होऊ देणार नाही. हा इशारा सुद्धा इथून देतोय. आणि म्हणून पुन्हा ताईला अटक त्या ठिकाणी अटॅक केला जाईल. मी पोलिसांना सांगतोय, त्यांना पोलीस संरक्षण द्या. मुख्य आरोपीला अटक करा. दंगलीचं वातावरण करणाऱ्यावरती लक्ष ठेवा. मला कमाल वाटते, 2 पोलीस होते वाटतं इथे. कोण होते? 4 होते. आणि 8 दिवसापासून वातावरण दूषित होतं, तरी आयबी कुठं गेली? त्याला इंटेलेक्च्युअल ब्युरो म्हणतात. आयबीला हे कळतं दीपक केदार कोणत्या दिशेने चाललाय, पण आयबीला हे कळलं नाही तर दंगल होणार आहे. अरे कुणाला विरोध करताय? छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध. काय त्या जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आपण विसरू शकतो का? आपलं जे काही अस्तित्व आहे ते ह्या सगळ्या महापुरुषांमुळे. आज आपण जे स्वाभिमानाने ताठमानाने जगतोय, आज आपण कष्टकरी कामगार म्हणून रयतेचे स्वराज्य भोगतोय, त्याला जर कोण कारणीभूत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज कारणीभूत आहेत. त्या पुतळ्याला तुम्ही विरोध करताय. लाज वाटत नाही? काय करायला निघालो ह्याची लाज वाटत नाही? अरे त्या ताईचा सन्मान करायचा हा पुतळा बसवला म्हणून तर तुम्ही तिचे कपडे फाडताय. आणि कपडे फाडल्या पुन्हा म्हणताय जातीवाद आहे. जातीवाद नाही, हे समाजकंटक आहे. ज्यांनी या ताईवर अटॅक केलाय ते समाजकंटक आहेत. आणि त्यांच्यावरती मोक्यासारखी कारवाई झाली पाहिजे, ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे. मी डीवायएसपी एसपींना आवाहन करतो, नेते येतील जातील, पुन्हा शांतता होईल आणि मग आम्ही ताईवर गुन्हा दाखल करू. 2 गटातलं वाद म्हणू. तुम्ही जर संजीवनी ताईवर गुन्हा दाखल केला एसपी, तर बुलढाण्यामध्ये निळ आणि फगो वादळ काय असतं ते सापडून दिल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या पोलीस स्टेशनवर कोणता जमाव यायला लागलाय, काय नाटकं सुरू आहेत हे सगळे आम्हाला कळते. तिला जर एकटा पाडण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रामध्ये याद राखा, याचे परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. हा त्यांचा विचार आहे.
तुम्ही त्यांना एकटं पाडू नका. माझ्या बहिणीच्या अंगावरचे कपडे ह्यांनी फाडले. तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी आया बहिणींच्या रक्षणासाठी अनेकांचे हातपाय तलवारीने वेगळे केले. तलवारीचा राज नसला म्हणून तुम्ही इथं आमचे हल्ले करू नका. तलवारीपेक्षा धारदार शस्त्र आहे आणि त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान. ते तुम्हाला सोडणार नाही. हे कायद्याचं राज्य आहे. इथं दादागिरी चालणार नाही. म्हणजे कुणाची दादागिरी असो ती खपून घेतली जाणार नाही. आणि काही सहन करू जर जिजाऊच्या लेकीवर हात टाकला तर हा भीम सैनिक मावळा शांत बसणार नाही. हा इशारा आम्ही या ठिकाणी द्यायला हवा. बाबासाहेब आंबेडकर की जय. गाव चांगलंय तुमचं. गावाला जपा. सामाजिक सलोखा ठेवा. एकत्रित राहा. जात नाही तर समाज कंटक त्यांना नाव द्या. आणि गाव एकत्र ठेवून या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसहित सगळ्या महापुरुषांचे पुतळे उभा करा. सगळ्या विद्यार्थ्यांना कळू द्या. नव्या पिढीला कळू द्या की आपल्या बापाने आपल्यासाठी काय केलंय ते सुद्धा गरजेचं आहे. आणि म्हणून हे नाव तर दिलंय परंतु या अंगणवाडीला सुद्धा आता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या अशी सुद्धा मागणी या माध्यमातून करतो. आणि क्रांती महत्वाची. माझ्या ताईचे कपडे फाटलेले बघितले. संजीवनी ताई, हा भाऊ तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आणि म्हणून मी तुला या ठिकाणी शाल आणि साडी द्यावा या ठिकाणी आलो. या ठिकाणी ऑल इंडिया महिला सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपक भाई आपल्या या रंगआगीचा या ठिकाणी सन्मान करत होते. ताईंचा सन्मान या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपक भाई या ठिकाणी ताईंचा सन्मान करतात. हॅलो, सर्वांना विनंती आहे की कृपया आपण पेंडॉल मध्ये बसून घ्यायचं आहे. या ठिकाणी ताईचा सन्मान ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपक भाई लोणार तालुक्यातील चिखला गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांचा पुतळा बसवलाय आणि त्या पुतळ्याला विरोध करण्याचं काम काही समाजकंटकांनी केलेलं आहे. नुसता पुतळ्याला विरोधच केला नाही तर दंगल सदृश्य परिस्थिती करून त्या ठिकाणी पुतळ्याचं रक्षण करणाऱ्या संजीवनीताई नामक जिजाऊच्या लेकीला हळहळ करून तिच्या कपड्याच्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हे धक्कादायक आहे. महाराष्ट्राला हादरून टाकणार आहे. मानवतेला काळिंबा फासणारी घटना आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेना या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत आहे. या व्हिडिओनंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट पसरली असून या घटनेची तात्काळ गृहमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे. बुलढाण्याच्या एसपीनी दखल घेतली पाहिजे आणि या घटनेची सखोल चौकशी करून जे समाजकंटक या ठिकाणी त्या महिलेवरती हल्ला करत होते किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करत होते त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. मोकासारखी कारवाई झाली पाहिजे अशी सुद्धा ऑल इंडिया पॅन्थर सेना या ठिकाणी मागणी करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही मानतो अशा पद्धतीचं एकीकडे राज्य सरकार सांगतं आणि दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, अण्णाभाऊ साठे असतील, या सर्व महापुरुषांचा हा महाराष्ट्र. पण त्याच महापुरुषाला या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याला विरोध होतो हे दुर्दैव आणि गंभीर आहे. लोकप्रतिनिधी म्हणून चिखला गावातील प्रमुखाने विरोध केल्याचं समोर आलेलं आहे आणि हे धक्कादायक आहे. म्हणून या सर्व प्रकरणाची दखल घ्यावी आणि कठोर कारवाई करावी. मी तमाम या ठिकाणच्या आव्हान करतो की या घटनेकडे अतिशय गांभीर्याने बघून संयमाने आपल्याला पाऊल टाकायचे. कोणत्याही परिस्थितीत
महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा बिघडणार नाही आणि ज्यांनी कुणी काही मोठा ट्रॅप टाकलाय त्याच्यामध्ये आपण अडकणार नाहीत याची सुद्धा सगळ्यांनी काळजी घ्यायची. मी उद्या माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या घटनेची सखोल माहिती मागवणार आहे आणि लवकरच घटनास्थळी सुद्धा मी भेट देणार आहे. एसपींना माझी मागणी आहे की तात्काळ गावामध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावून त्या ठिकाणची पोलीस यंत्रणा आणि संरक्षण वाढवावं आणि दंगल सदृश्य परिस्थिती जी काही निर्माण झाली त्याच्यावरती मात करून सामाजिक सलोखा कायम ठेवावा, शांतता नांदवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि त्यासाठी संबंधित समाजकंटकावरती कठोर कारवाई केल्याचे संकेत द्यावेत असं सुद्धा मी पोलिसांना आणि गृह विभागांना आवाहन करतो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.